पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी
गजरा हॅलो 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 कीर्ती पाऊली चित्ती समान पाऊली चित्ती समान पाऊली चित्ती समान समाधि हरिनाम नित्य समाधि हरिनाम निरामणे स्वरूपाधिति नित्य समाधि हरिनाम नित्य समाधि हरिनाम नित्य समाधि हरिनाम काल सार्थक केला जाऊ सार्थक केला जाऊ सार्थक केला जाऊ सार्थक केला जाऊ हॅलो श्री हरिभक्त परायण गायन सम्राट हेना हेना आजना नाम वाच श्रवण कीर्ति नाम वाच श्रवण कीर्ति
नामवाचे श्रवण कीर्ती हाय नामवाचे श्रवण कीर्ती हाय नामवाचे श्रवण कीर्ती नामवाचे श्रवण कीर्ती
धरिला धरिला
नामवाचे श्रवण कीर्ती नामवाचे श्रवण कीर्ती पावले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल निळा मनी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणिं मंडलं मंडनानां तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग जय हो. त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका संपादी ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितोयन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरन्तं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आइए हनुमंत विराज
कथा कहू मती अनुसार प्रेम सहित गादी धरू के पधारी पवन कुमार पधारी पवन कुमार मंगल भवन मंगल हारी मंगल भवन मंगल हारी नामवाचे श्रवण कीर्ती पावली चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मॉनिटरला आवाज द्या फक्त मॉनिटरला सेवेकरता घेतलेला अभंग एकदा लावून. नामवाचे श्रवण कीर्ती पावली चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजवणारे वितराग संपन्न पंचम वेद निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे असणारे आद्य गुरु आणि त्या जगद्गुरु तुकोबारायांचे कृपा पात्र शिष्य संत निळोबारायांचा अभंग विठाला विठाला विठाला. सेवेला प्रारंभ करण्याअगोदर अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय अखिल कोट ब्रह्मणाराय भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या संकृपेने आणि प्रभू रामचंद्राच्या याच्या आणि भगवान भोलेनाथाच्या पावन अशा दरबारामध्ये चालू असलेला आपला भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये माझ्या वाट्याला आलेली पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा विठाला विठाला. या ठिकाणी येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला ते आपल्या सप्ताहाचे आयोजक नियोजक संयोजक सर्व आपल्या संस्थांची कमिटी असेल आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाची कमिटी असेल या सर्व कमिटीच्या आग्रहास्तव तुमच्या सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये आलेला आहे. आमचे परमार्थ ज्यांच्या संपूर्ण कुटुंबामध्ये केला जातो ऐका बरं थोडासा विको कमी करा. परमार्थ प्रेमी आमचे आदरणीय आमचे कांबळे महाराज असतील आमचे जायभाई महाराज असतील आमचे शिंदे महाराज असतील सर्वच आपल्या परिसरातील सर्व गायक मंडळी असतील मृदंगाचार्य असतील गायक मंडळी असतील सर्व कथाकार असतील आमच्या ताई असतील सर्वांच्या आग्रहातून तुमच्या सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. बघा आता आज पहिलं कीर्तन आहे बरोबर म्हणजे पहिलं कीर्तन म्हणजे माझं नाही माझं रोज 2 चालू आहे सकाळचं संध्याकाळचं रोज चालू आहे पण आपल्या सप्ताहामधलं पहिल्या दिवसाचं कीर्तन आहे आणि पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हटलं की मग महाराज पडिले वळण इंद्रिया सकळ आणि भावतू निराळा. सध्या उन्हाळा चालू आहे लोकांना कसं वळण लागलंय 10 वाजता मस्त जेवण करायचं सुंदर असं जेवण झालं की 12 वाजेपर्यंत मस्त टीव्ही सिरियल वगैरे सर्व आपलं काय असतं ते बघायचं आणि 1-1.5 वाजला ऊन तापायला लागलं की मस्त कूलर लावायचं
आता कूलर नाही, तुम्ही शहरात येत म्हणून एसी म्हणतो, बरोबर का नाही? कारण कूलर आता आमच्या खेडेगावात असतं. एसी लावायची, कूलर लावायचं, फॅन लावायचा आणि मस्त झोपी जायचं. संध्याकाळ झाली की आपली जी काय सेकंड असेल, फर्स्ट असेल, नाईट असेल, ड्युटी असेल ती ड्युटी करायची. म्हणजे पडिले वळण इंद्रिया सकळा. आता असं झालंय बघा तुम्ही. आता तुमचा अनुभव सांगतो. आता मी तर काय ड्युटीला जात नाही, पण तुमचा अनुभव सांगतो. आपली जर सेकंड ड्युटी असेल आणि आपण जर 12 वाजता झोपलो तर आपल्याला किती वाजता जावं लागतं? 3 वाजता, बरोबर? 3 वाजता. पूर्वी ड्युटीला लागल्याबरोबर आपण सुरुवातीला मोबाईल मध्ये अलाराम लावून ठेवायचो, बरोबर आहे का नाही? मला खरं सांगा, ड्युटीला लागल्याच्या नंतर 1 महिना प्रत्येक जण अलाराम लावून ठेवतो. कशासाठी? मला 3 वाजता उठायचे, मला 3 वाजता उठायचंय. पण खरं सांगा, तुम्ही 1 वर्ष कंटिन्यू ड्युटी केल्याच्या नंतर तुम्हाला अलाराम लावायची गरज लागते का? आता अहो 2:45 वाजले की महाराज आपोआप जाग येते. कारण पडिले वळण इंद्रिय सकळा. मग आता वर्षभर आपल्या शरीराला जे वळण पडलंय ते वळण आजच्या सप्ताहामध्ये मोडणारे. कारण आजचा जो टाइम आहे, या टायमाला बरेच याच्यातले जे असतात ते अर्धे झोपलेले असतात घरी. आता पण आता आपल्या सप्ताहाचा पहिला दिवस, आणि पहिला दिवस म्हटलं की थोडस जड जाईल, पण सर्वांना कळेल, रुचेल, आवडेल असं कीर्तन करू. विठाला विठाला विठाला. आपल्या कीर्तनाकरता, अखंड हरिनाम सप्ताह करता आपल्या सर्व बजाज नगर कॉलनीतील, इंद्रप्रस्थ कॉलनीतील सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. बघा, त्यामध्ये असणारे आमचे जिवलक, परमार्थ प्रेमी, आमचे आदरणीय, आमचे कुदळे महाराज, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याच्यानंतर आमचे आदरणीय जिवलग मित्र आमचे अनिल महाराज, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. कांबळे महाराज असतील, जायभाई महाराज असतील. महाराजांचं नाव काय? हनुमंत. हनुमंत. काय महाराज? हनुमंत, रामन, कृष्ण जोडच लागला, बरोबर का नाही? आमचे हनुमान महाराज, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याच्यानंतर बाबाचं नाव? भागवत महाराज. भागवत महाराज. नाव काय सुंदर. तुम्ही सत्यात काय म्हणजे जाणून बुजून ठेवले काय सगळे? इथं 33 कोटी नाही, पण महाराज इथं 33 तर देव नक्की येत आमच्यात. विठाला विठाला विठाला. सर्वांच्या चरणी एकदा साष्टांग दंडवत घालतो आणि माझ्या कीर्तनाला प्रारंभ करतो. बघा, अतिशय सुंदर असं कीर्तनासाठी आपण सुंदर असा मंडप आणि सुंदर असं नियोजन केलंय. काय असतं माहितीये का? महाराष्ट्रामध्ये सप्ताह खूप मोठमोठे व्हायले महाराज. आम्ही कुठं कीर्तनाला गेलो की 10,000 हजार लोक असतात, 10,000 लोक असतात. पण एक सांगू का? कीर्तनकाराला लोकांचा चेहरा दिसत नाही आणि लोकांना महाराज कुठं उभा आहे ते दिसत नाही. पण एकदम सुंदर साऊंड सिस्टीम आणि मंडप डेकोरेशन. एकदा आमच्या भाऊसाठी जोरदार टाळी वाजवा. कारण काय? कारण सप्ताहामध्ये कीर्तनकार किती मोठे आहेत याला किंमत नाही. कारण सप्ताहामध्ये जर चांगलं वातावरण तयार करायचं असेल तर मेन म्हणजे सर्वात महत्वाची ती साऊंड सिस्टीम. विठाला विठाला विठाला. आपल्या सप्ताहाला अंदाजे आता किती वर्ष होत आहेत? 26 वर्ष चालू आहे. 26वा, बरोबर? मी तुम्हाला प्रश्न विचारतो, जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही. आलं तर सांगायचं, नाही तर आम्ही त्याच्यासाठी चालू. मला सांगा, 26 वर्ष झाले आपण अखंड हरिनाम सप्ताह करतो, बरोबर आहे? अंदाजे एका सप्ताहाचा, या वर्षीचा 2026 या वर्षीच्या सप्ताहाचा अंदाजे खर्च किती असेल आपला? सांगता येईल का कोणाला? शिंदे साहेब? 3 लाख रुपये. बरोबर सांगताय ना? नाही तर जमा होतील 2.5 लाख आणि तुम्हाला 3 लाखाचा हिशोब मागतील. बरं, यांच्या नादी लागत जाऊ नका महाराज, बरोबर का नाही? काय असतं ते, माणूस एक बोलून जातो, पण लोक सप्ताह झाल्याच्या नंतर जसे कीर्तनात असतात तसे सप्ताह झाल्याच्या नंतर राहत नाहीत महाराज. पुन्हा का? 3 लाख रुपये. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुमच्याकडे पैसे जास्त झाले म्हणून तुम्ही 3 लाख रुपये खर्च करता का सप्ताहासाठी? बोला माझ्यासोबत. 3 लाख रुपये कशासाठी खर्च करता? तुमच्याकडे पैसे जास्त झाले म्हणून 3 लाख रुपये खर्च करता का तुमच्याकडे अन्न, धान्य, डाळ, तांदूळ जास्त झालं म्हणून तुम्ही अन्नदान करता? नेमकं कारण काय सप्ताह करण्याचं? जर तुम्ही 26 वर्ष झाले 3-3 लाख रुपये खर्च करून जवळपास आता आपले म्हणजे 30 वर्ष धरले तर आपले 90 लाख रुपये सप्ताहामध्ये गेले. मग महाराज 90 लाख रुपये आम्ही सप्ताहासाठी खर्च केले. या प्रभू रामचंद्राच्या दरबारामध्ये 90 लाख रुपये खर्च केले. पण आम्ही 90 लाख रुपये सप्ताहासाठी का खर्च करायचे याचं उत्तर तुम्हाला सांगता येईल का कोणाला? का
खर्च करायचे? आजच्या कीर्तनातून याचं उत्तर ऐकून जा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. प्रत्येक वर्षी सप्ताहासाठी 3 लाख का खर्च करायचे आहे का? प्रभू रामचंद्रांनी आपल्याला काहीतरी द्यावं म्हणून सप्ताहासाठी 3 लाख रुपये खर्च करायचे आहे का? बरं, प्रभू रामचंद्रांनी आपल्याला काहीतरी द्यावं म्हणून 3 लाख रुपये खर्च करायचे नाही, तर आतापर्यंत आपल्याला प्रभू रामचंद्रांनी जे सर्वस्वाचं दान दिलंय त्याची कृतज्ञता म्हणून आपण सप्ताह करायचा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. महाराज काय दिलं मला? काय दिलं आम्हाला प्रभू रामचंद्रांनी? काय दिलं? अहो काय दिलं नाही आपल्याला प्रभू रामचंद्रांनी, भगवान भोलेनाथांनी? तुम्हाला पटवून देतो ऐका. आता कीर्तन झाल्याच्या नंतर घरी जाऊन किती वाजता झोपायचं हे तुमच्या माझ्या हातामध्ये आहे का? बरं, सप्ताह का करायचा? कीर्तन झाल्याच्या नंतर घरी जाऊन किती वाजता झोपायचं हे तुमच्या माझ्या हातामध्ये आहे, पण सकाळी उठवायचं का नाही उठवायचं हे प्रभू रामचंद्रांच्या हातामध्ये आहे महाराज. आणि खरं सांगा, जर सकाळी आपण उठलो नाही तर घरचे आपल्याला पेटवल्याशिवाय राहतील का? ते तेवढ्यासाठीच असतात महाराज, ते बाकी काहीच वाट पाहत नाहीत. लगेच पाहुण्या रावण्यांना फोन करायचा आणि एकदा त्याला पेटवून द्यायचा आहे का? अरे झोपणं आपल्या हातामध्ये आहे, पण सकाळी उठवायचं का नाही उठवायचं हे प्रभू रामचंद्राच्या हातामध्ये आहे. आपण सर्व शेतकरीच आहात, इकडे आलो म्हणजे आपण शेतकरी, आपले मायबाप तरी शेतकरी असाल. ऐका, शेतामध्ये 5 लाख रुपये खर्च करून 50 फूट विहीर करणं आपल्या हातामध्ये आहे. ऐका बरं का, शेतामध्ये 5 लाख रुपये खर्च करून 50 फूट विहीर करणं आपल्या हातामध्ये आहे, पण 50 फूट विहीर होईपर्यंत त्या विहिरीला पाणी लागू द्यायचं का नाही लागू द्यायचे फक्त आणि फक्त प्रभू रामचंद्राच्या हातामध्ये आहे महाराज. काही लोक, आम्ही मोठ्या घरी गेलो की लोक सांगतात, महाराज 10 एकर जमीन आहे आपल्याला, 10 एकर, 5 एकर गहू पेरला बघा, पण असा गहू आला महाराज, इती तोंबी पडली. आता गहू काढणार, 100-150 क्विंटल गहू होणार, मार्केटमध्ये विकणार आणि मोठा श्रीमंत होणार, असे लय लोक आम्हाला सांगतात. पण आम्ही त्यांना सांगत असतो, बाबा गहू पेरणं आपल्या हातामध्ये आहे. गहू माहिती ना तुम्हाला सर्वांना, त्याच्या चपात्या करतात तो गहू, जे शहरात येत म्हणून सांगतो. बरं, गहू पेरणं आपल्या हातामध्ये माय बाप, गव्हाला पाणी देणंही आपल्या हातामध्ये आहे, गव्हाला खत घालणंही आपल्या हातामध्ये आहे, गहू काढून घरी आणणंही आपल्या हातामध्ये दादा. पण आपण पिकवलेल्या गव्हाची चपाती आपल्या पोटामध्ये जाऊ द्यायची का नाही जाऊ द्यायची फक्त आणि फक्त प्रभू रामचंद्रांच्या हातामध्ये महाराज. मग मला सांगा, जर एवढे उपकार प्रभू रामचंद्रांचे आपल्यावर असतील तर त्या उपकारातून उतराई होण्यासाठी आपण 3 लाख रुपये म्हणजे काय जास्त नाही. विठाला विठाला. 2018-19-20 या काळामध्ये महाराष्ट्रावर एक संकट आलं होतं बघा. थोडस कमी करा. काय नाव त्याचं? कोणतं संकट आलं होतं? पहिला दिवस आहे म्हणून जाणीव करून देतो बरं, म्हणजे तुम्ही रोज कीर्तनाला आले पाहिजे. 2018-19-20 या काळामध्ये महाराष्ट्रावर एक संकट आलं होतं, त्याचं नाव हनुमंत महाराज कोरोना. बरोबर, त्या कोरोनामध्ये एवढी परिस्थिती आली होती, गावाकडच्या लोकांपेक्षा शहरातल्या लोकांवर, तुमच्यावर माझ्यावर भरपूर बिकट परिस्थिती आली होती. काय झालं? 3 वर्षामध्ये लाखो समाज आपल्यामधून निघून गेला. लोक जाळायला जागा नव्हती, लोक पुरून टाकायला सुरुवात केली. 10 दिवस डेडबोड्या दवाखान्यामध्ये पडून सडत होत्या. अरे बाप मेला तर मुलीला चेहरा पाहायला भेटला नाही, आई मेली तर मुलीला चेहरा पाहायला भेटला नाही. या 3 वर्षामध्ये लाखो समाज गेला, पण उपकार आपल्यावर प्रभू रामचंद्रांचे 3 वर्षात गेले लाखो समाजामध्ये तुमचा आणि माझा नंबर लागला नाही. हा सर्वात मोठा
झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी. मला खरं सांगा, काय सुंदर प्रमाण दिलं महाराज. असे गायक मंडळी भेटाय खूप नशीब लागतं बरं, खूप नशीब लागतं महाराज. नाहीतर आता असं झालंय, गावाकडचे भजने ज्यांना एखाद्याला स्वर असला का बाबा, लगेच 2-3 अभंग पाठ करणार, 2-3 चाली बसवणार. पण आता असं होतं, कीर्तनकारापेक्षा सुद्धा जास्त अभ्यास गायक मंडळींचा असतो महाराज. कारण कीर्तनकार एका अभंगावर अनेक गावात कीर्तन करू शकतो, पण 7 दिवस एकदा म्हटलेली चाल गायक दुसऱ्यांदा म्हणत नाही, हे गायकाचं मोठेपण असतं महाराज. कीर्तनकारापेक्षा सुद्धा गायक मंडळी खूप मोठे आहेत महाराज. कारण सांगू, माझं कीर्तन होते आमच्या गावाकडे हनुमान महाराज. तर गावाकडे म्हटल्याच्या नंतर थोडी पैशाची कमतरता असते, बरोबर का नाही. आणि गावाकडे बहुतेक गायक मंडळी साधारण गावातली भजने असतात. तर मी माझं कीर्तन चालू केलं, आणि कीर्तन चालू असताना मी एक प्रमाण म्हटलं, बाबा दिनाची माऊली आजी म्या देखिली. मी असं प्रमाण म्हटलं. त्या मागच्या गायकाने काय म्हटलं माहिती का म्हणे महाराज, दिन्याची माय मेली. बरं बाबा म्हटलं, मारू नको, माझं कीर्तन होऊ दे, अजून अर्धच कीर्तन झालंय. म्हणून एकदा जोरदार टाळी वाजवा, विठाला विठाला विठाला. अहो, देवाने आपल्याला आतापर्यंत जिवंत ठेवलंय, याचं काहीतरी कारण असलं पाहिजे. की देवाला आपल्याकडून काहीतरी कर्म करून घ्यायचं, काहीतरी आपलं कार्य शिल्लक असेल, म्हणून प्रभू रामचंद्रांनी आपल्याला जिवंत ठेवलं. नाही तर खरं सांगा, कोरोनामध्ये जर आपण गेलो असतो, उदाहरणार्थ भक्त डोळ्यासमोर आला, जर कोरोनामध्ये आपण गेलो असतो, तर आता आपला फोटो सुद्धा घरात असता का नसता सांगता येत नाही महाराज. नाही का, देवाने आपल्यावर एवढे उपकार केले, त्या उपकाराची माणसाने दिवसभर रात्रभर आठवण ठेवून भगवंताची जेवढी सेवा होईल तेवढी सेवा माणसाने केली पाहिजे. पण आज कलियुगामध्ये रोज फिरतोय, पण असं बऱ्याच ठिकाणी पाहायला भेटतं महाराज. भागवत महाराज, मृदंगाचार्य प्रत्येकाला वाटतं, ऐका बरं, मृदंगाचार्य प्रत्येकाला वाटतं, पण मृदंगाची सेवा करावीशी वाटत नाही. आज गायक प्रत्येकाला वाटतं, पण हार्मोनियमची सेवा करावीशी वाटत नाही. आज कीर्तनकार प्रत्येकाला वाटतं, पण गायनाची, भगवंताची, संतांची आणि ग्रंथांची सेवा कुणालाच करावीशी वाटत नाही. मला असं वाटतंय 100% 90% लोक असे आहेत की त्यांना असं वाटतंय करायचं काहीच नाही आणि सगळं मलाच भेटावं. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? पण एक सांगू का, तुम्ही दुसरीकडे तुम्ही काही नाही केलं तरी सुद्धा तुमचं लोक नाव घेतील. पण या वारकरी संप्रदायाचे एक बंधकारक नियम घातला आहे, येत सेवा हाची दारवंटा विठला वाचोनी फल प्राप्ती कैसी, विठला वाचोनी फल प्राप्ती कैसी, विठला वाचोनी फल प्राप्ती कैसी, विठला वाचोनी फल प्राप्ती कैसी. इच्छा कल्पनेची व्यर्था बाबा, इच्छा कल्पनेची व्यर्था बाबा, इच्छा कल्पनेची व्यर्था बाबा. सेवेशिवाय या जगामध्ये कोणाला काही भेटत नाही महाराज, काहीच भेटत नाही. एक सांगू, आज आमचे हनुमान महाराज, भागवत महाराज मृदंग वाजवतात. यांनी मृदंग वाजवला तर या धर्म मंडपातलं पुण्य यांचं वेगळं, आज यांनी गायन केलं यांचंही पुण्य वेगळं, आज यांनी टाळ वाजवला यांचं पुण्य वेगळं, तुम्ही बसून कीर्तन ऐकलं तुमचंही पुण्य वेगळं, आपल्या इथं भागवत कथा केली त्यांचंही पुण्य वेगळं, आपल्या या मंदिरामध्ये पारायण केलं त्यांचंही पुण्य वेगळं, या ठिकाणी वर्गणी दिली त्यांचंही पुण्य वेगळं. महाराज एवढंच पुण्य एका वारकरी संप्रदायामध्ये. ऐका, या वारकरी संप्रदायातल्या धर्म मंडपामधली आपण सामान्य पट्टी जरी झटकून काढली तरी त्याचं पुण्य आहे. विठाला 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 विठाला. पण आज जगामध्ये मला सर्व काही मिळावं असं सर्वांना वाटतं, पण सेवा कुणाला करावीशी वाटत नाही. आता खरं सांगा, आपल्या सप्ताहाची वर्गणी आणून दिल्या जाते का मागायला जावी लागते?
मागायला जावी लागते. ही परंपरा आताच नाही, फार पूर्वीची आहे महाराज. मग वर्गणी सप्ताहाची खरं पाहिलं तर सप्ताह म्हणजे नोहे हा एकट्याचा खेळ आणि मनवून मिळविला किंवा जमविला. खरं सांगा, आम्ही आलो महाराज मंडळी म्हणजे सप्ताह होईल का? भागवत महाराज हनुमान महाराज आले म्हणजे सप्ताह होईल का? तुम्ही फक्त ऐकण्यासाठी आले म्हणून सप्ताह होईल का? नाही. ऐका, आपल्या दारापर्यंत वर्गणी मागायला येण्याची वेळच पडू देऊ नये माणसाने महाराज. सप्ताह उभा राहायला आपल्याला जे काही आपल्या शक्तीप्रमाणे घडेल आपण राम मंदिरामध्ये जायचं आणि सुंदर अशी पावती फाडायची. याला म्हणतात उपकाराची परतफेड. आणि मला खरं सांगा, तुमच्या घरापर्यंत आल्यावर तुम्ही एकदाचन देता का हो? एकदाचन देता का वर्गणी? हा, आता या सप्ताहामध्ये आपण वर्गणी मागायला जातो. खरं सांगा, कोण कोण वर्गणी मागायला असतात? इथं आहेत का ते कोणी? कोणी? तुम्ही येत ना बाबा. आता तुम्ही फक्त बोला, फक्त नाव घेऊ नका, म्हणजे माझ्यामुळे भांडण लागायला नको तुमच्या सप्त्यात, बरं का? ऐका, खरं सांगा, आता सप्ताह आज चालू झाला, तुम्ही आज वर्गणी मागायला गेले असतात. तुम्ही काय करता? पॉम्पलेट. पहिले तुमच्या हातात पॉम्पलेट आणि पावती बुक असणार. ऐका बरं, ऐका, सेवा सांगतोय, सेवा. सप्ताह चालू झाला की आपल्या सप्ताहाची पंच कमिटी सर्व आपल्या इंद्रप्रस्थ कॉलनीमध्ये जाणार आणि सर्वात अगोदरचं घर एखाद्या गरीबाचं असतं महाराज. गरीबाचं आपण आवाज देतो,